काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये श्रीराम अक्षदा मंगल कलश पूजन व अक्षदा वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचं निमंत्रण प्रभाग क्रमांक 14 येथे आलंय. प्रभाग क्रमांक 14च्या भाजप ज्येष्ठ नेत्या सुजाता करजीकर यांनी अयोध्येतून आलेल्या पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त शिंगाडा तलाव व दत्त मंदिर या ठिकाणी अक्षदा कलश पूजन व आरती करण्यात आली. आलेल्या भाविकांसाठी भंडारा व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं. अक्षदा कलश पूजेसाठी परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी निमंत्रण पत्रिका आणि अक्षदांचे वाटप देखील करण्यात आले. नमस्कार. आज या ठिकाणी 22 जानेवारीला जे राम मंदिर अयोध्येला बांधलं जात आहे त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशामध्ये रामाचा कलश आणि अक्षदा आणि आमंत्रण पत्रिका असा कार्यक्रम सर्व भारतभर होत आहे. त्याचे औचित्य साधून आज शिंगाडा तलाव या परिसरामध्ये कलश पूजन आणि अक्षदा वाटप हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अनेक भाविकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. खरं तर राम म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे आणि या आराध्य दैवतासाठी प्रत्येक माणूस आज सन्मानित झालेला आहे की अयोध्या सारख्या ठिकाणी रामाला वनवास जो भोगावा लागला त्या रामाचं आज मोठं भव्य दिव्य मंदिर होतंय. त्या मंदिराच्या साठी आज प्रत्येक नागरिक खुश झालेला, आनंदित आहे आणि तो रामासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करून राहिलाय. त्यासाठी प्रत्येक कुठल्याही प्रकारच्या जातीचा माणूस असो तो आज या कार्यक्रमात सहभागी होतोय. याचा खूप आनंद आहे. यावेळी कलश पूजनासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या प्रसंगी मनोगत कारसेवक शरद जाधव यांनी व्यक्त केले. आपल्या 500 वर्षाच्या नंतरचा आत्मसन्मान 22 जानेवारीला होतोय. प्रभू श्री रामाच्या मंदिराचं प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला अयोध्या येथे होतोय आणि त्याचं निमंत्रण भारतातल्या सर्व नागरिकांना, सर्व बांधवांना, सर्व भगिनींना देण्याकरता म्हणून अयोध्या येथून त्या आमंत्रण म्हणून अक्षदा आलेल्या आहेत. त्या अक्षदा कलशाचं पूजन आता आपण इथे सगळ्यांनी केलं. मोठा संघर्ष केल्यानंतर आज हे आपलं राम मंदिर होतंय. 1989 साली शिलान्यास झाला, 90 साली कारसेवा झाली. त्यावेळेला काही कारसेवकांना शहीद झाले. त्या तिथे या आंदोलनाचे जे जनक होते त्यांनाही त्या दिवशी लाठीमार झाला आणि 92 साली पुन्हा एकदा तिसरी कारसेवा झाली. त्यावेळेला तो ढाचा सर्व कोसळला, जमीनदोस्त झाला आणि आज त्याचं तेथे रामाचं मंदिर होतंय. ते रामाचं मंदिर, राम हा फक्त देव नव्हता, व्यक्ती नव्हता, तर राम हे एक जगद्गुरु होते. त्यांचं मंदिर होतंय. हे रामाचं देवाचं मंदिर नाही तर हे राष्ट्र निर्मितीचं मंदिर आहे आणि या राष्ट्र निर्मितीच्या मंदिरात आपल्या सगळ्यांचं सहभाग असणं आवश्यक आहे. म्हणून 22 जानेवारीला सगळ्यांनी मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभागी होऊन दिवाळी दुसरी साजरी करायची आहे. या कार्यक्रमाचे आयोजक सुजाता करजगीकर, सतीश करजगीकर व धीरज शर्मा यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.